नमस्ते विद्यार्थ्यांनो. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण मंथन प्रकाशनची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्यामधील पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्यातील इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आता आपण पाहणार आहोत. चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 काय आहे पहा. विच इज द फास्टेस्ट व्हेइकल ऑफ ट्रान्सपोर्ट. बघा, विच इज कोणते आहे, द फास्टेस्ट सर्वात वेगवान, व्हेइकल वाहन, ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, प्रवास आहे की नाही, किंवा वाहतूक, वाहतुकीचे सर्वात वेगवान साधन कोणते. ट्रेन, आगगाडी, एरोप्लेन, विमान, कार, कार माहीत आहे की नाही, आणि शिप, जहाज. मग कोणता आहे सर्वात वेगवान, सर्वात, तर एरोप्लेन. ऑप्शन नंबर 2. काही जणाला वाटेल ट्रेन, ट्रेन नसते बाळानो, एरोप्लेन असता फास्टेस्ट, अतिशय वेगवान विमान असतं. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 और सेकंड. सी द पिक्चर अँड फाइंड द नेम ऑफ फॉलोइंग. बघा, सी द पिक्चर चित्र पहा, अँड आणि फाइंड शोधा, इट्स नेम त्याचे नाव, फ्रॉम फॉलोइंग खालीलपैकी, खालील पर्यायातून आपल्याला त्याचं नाव शोधायचं आहे. बघा, हे अगोदर चित्र पहा म्हणलंय, चित्रच पहा कोण दिसतंय ते तुम्हाला. क्वीन आहे का, राणी नाही, इथं तर असं स्पेलिंग चुकीची लिहिली आहे की नाही. राजा आहे पण किंग, KEENG लिहिली आहे की नाही. त्यानंतर थर्डला किंग, KING बरोबर आहे. आणि इथं क्विंग काय, कशी स्पेलिंग लिहिली. आपल्याला राजा, राजाची स्पेलिंग माहीत आहे, किंग. ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. काय आहे पहा क्वेश्चन. विच इज म्हणजे कोणता. आता इज नॉट एकत्र वाचायचं नेहमी. विच कोणता, इज नॉट म्हणजे नाही, इज म्हणजे आहे, नॉट म्हणजे नाही, आहे नाही नाही, इज नॉट म्हणजे नाही. बघा, फॉर्मिंग द स्मॉल मिनिंगफुल वर्ड म्हणजे तयार होत नाही, कशापासून, अर्थपूर्ण शब्द, लहान अर्थपूर्ण शब्द, वर्ड, फ्रॉम द वर्ड रिलेट, रिलेटपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. बघूयात आपण. RAT, रॅट तयार होतो अर्थपूर्ण. लेट, LATE, लेट पण शब्द तयार होतो. EAT, ईट पण शब्द तयार होतो. EALT, ई आहे, ए आहे, LT आहे, पण असला काही EALT असा काय अर्थपूर्ण शब्द आहे का, नाही. हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4 आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज फॉर फॉलोइंग सेंटेन्स. आता बघा, विच पंक्च्युएशन मार्क कोणते विरामचिन्ह, विल बी यूज वापरण्यात येईल, फॉर फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यासाठी. आर यू शुअर, वाक्य आहे, वाक्य. आर यू शुअर, एक्सक्लेमेशन मार्क येईल का तिथं, क्वेश्चन मार्क येईल का, फुल स्टॉप येईल का, सेमिकॉलन येईल का, मग काय येईल. आर यू शुअर, तुला खात्री आहे का, आर यू शुअर, तुला खात्री आहे का, प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 क्वेश्चन मार्क येणार आहे. काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. विच इज करेक्ट स्पेलिंग ऑफ द डे. बघा, विच इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द डे म्हणजे कोणती वाराची योग्य स्पेलिंग आहे. आता वाराची नावं तर आपल्याला स्पेलिंग येऊ नये, आणि मग 5वीला स्कॉलरशिपला बसावं आणि वाराची नावं येऊ नये. याच्या एवढं वाईट काय आहे का, सांगा, विचार करा. आता बघूयात आपण. सॅटर्डे, SATURDAY, सॅटर्डे हे बरोबर आहे. त्यानंतर
का इथं सॅटरडे SATERDAY चुकीचं आहे. SATEERDAY हे तर भरपूरच चुकीचं आहे, काय पण लिहिलं आहे. आणि SATURDAY ऐवजी काय केलं आहे, DOY केलं आहे. उगच आहे की नाही. म्हणजे करेक्ट विचारली बरं का आपल्याला, करेक्ट योग्य कोणत्याही पर्याय क्रमांक 1 SATURDAY. काय अवघड आहे का प्रश्न? काहीच नाही. चला, म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, हा प्रश्न इथं आला आहे तर तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला वारांची नावं पाठ असली पाहिजेत स्पेलिंगसह, महिन्यांची नावं पाठ असली पाहिजेत स्पेलिंगसह, देशांची नावं पाठ असली पाहिजेत, भाज्यांची, फ्रूटची, त्यानंतर बर्डची, व्हेकलची, हे सगळी नावं पाठ असली पाहिजेत, फ्लॉवरची. चला, यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 6 काय पहा. आय कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर. आय कॅन नॉट, मी बघा, लिव्ह, आय कॅन नॉट लिव्ह, मी राहू शकत नाही. कसं? जिवंत. विदाऊट वॉटर, पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. तुम्ही म्हणाल मी पण राहू शकत नाही, पण पुढं बघू की, आहे की नाही. पुढं बघूया. आय हॅव फिन्स. फिन्स लक्षात घ्या, मला पर असतात, पर. त्यानंतर वॉटर इज माय होम. पाणी हे माझं घर आहे. आपलं तर नाही की आता, आहे की नाही. हू एम आय, मी कोण. बघा मग कोण असेल तुमच्या लगेच लक्षात येईल. काय असेल? फ्रॉग असेल का? फ्रॉग तर विदाऊट वॉटरचं पण जगू शकतो. स्नेक, साप असेल का? नाही. सी प्लांट असेल का? नाही. काय असणार आहे? फिश. ऑप्शन नंबर मासा. पाण्याशिवाय जगू शकतो का? नाही जगू शकत. चला, यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 7. वेन यू से गुड मॉर्निंग टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्राला तुम्ही शुभ प्रभात किंवा गुड मॉर्निंग कधी म्हणाल? वेन यू मीट अ फ्रेंड ॲट लंच. दुपारी जेवताना म्हणणार का तुम्ही? अजिबात नाही म्हणणार, चुकीचं आहे. लंच आपण आफ्टरनूनला करतो, मग त्यावेळी गुड आफ्टरनून म्हणणार. वेन यू गेट अप फ्रॉम द बेड ॲट मॉर्निंग. तुम्ही जेव्हा बेडमधून उठाल, म्हणजे झोपेतून उठाल सकाळी. बरं, बघूयात पुढे. वेन यू गो टू द बेड, तुम्ही जेव्हा बेडमध्ये झोपण्यासाठी जाल. वेन यू मीट अ फ्रेंड इन टू नाईट, मित्राला रात्री भेटल्यावर. कधीच नाही, हे पण चुकीचं. कधी म्हणेल मग? ऑप्शन नंबर 2, वेन यू गेट अप फ्रॉम द बेड ॲट मॉर्निंग, तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून जागे व्हाल तेव्हा. चला, यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन. बाळानो, परमिशन म्हटलं की काय येतं तुम्हाला माहीत आहे? कॅन आय किंवा मे आय आणि प्लीज नसलं पाहिजे. कॅन आय किंवा मे आय आणि प्लीज नसलं पाहिजे. प्लीज असलं की रिक्वेस्ट झाली. मग बघूयात आपण. डोंट क्लोज द डोअर. डोंट क्लोज द डोअर ही आज्ञा आहे की नाही? दरवाजा बंद करू नको. व्हॉट्स द मॅटर, काय प्रकार आहे, काय घडलंय, क्वेश्चन आहे. विल यू टेक युअर बुक प्लीज, इथं प्लीज दिसत आहे, रिक्वेस्ट झाली. कॅन आय कम विथ यू, मी तुमच्याबरोबर येऊ शकतो का? इथं काय आहे? परमिशन आहे. म्हणजे परवानगी. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 9 काय आहे पहा. यूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला खालील वाक्यातून काय शोधायचं आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? क्रिया विशेषण नव्हे, नुसतं विशेषण, ॲडजेक्टिव्ह. बघूयात. रोहन इज अ डॅश डॅश बॉय. रोहन इज अ डॅश डॅश बॉय. आता बघा, बिटर माहिती आहे का तुम्हाला? कडू. बिटर म्हणजे कडू. रोहन इज अ बिटर बॉय असं नाही. रोहन इज अ क्लेव्हर बॉय हे असू शकतं. रोहन इज अ लाईक बॉय असं आहे का? नाही. रोहन इज अ ऑन बॉय असा अजिबातच नाही. तर काय येणार आहे?
ॲडजेक्टिव्ह विशेषण काय येणार आहे? क्लेव्हर. ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. या ठिकाणी इथं एक ॲरो दिला आहे आणि काय सांगितलं आहे? विच डायरेक्शन शोज द फॉलोइंग ॲरो. हे बघा डावीकडे आहे की नाही, लेफ्ट साईडला आहे. मग आपल्याला साईड विचारले राईट. राईटला आहे का? राईटला असता तर या बाजूला असला असता ॲरो. लक्षात येतं? राईट. लेफ्टला नक्कीच आहे, पण हे दुसऱ्या नंबरला आहे. डाऊन. डाऊन असतं तर कसा आला असता? हे खाली डाऊन. लेफ्टला हा लेफ्टला. आणि अप. अप कसा असेल? वर असला असता. अप असा असला असता. बरोबर. मग ॲरो कसा आहे? असा आहे. मग त्याला काय म्हणतात? लेफ्ट. ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? चला यानंतर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न पाहूयात. काय आहे तो? काय आहे प्रश्न तो पाहूयात आपण. 11वा प्रश्न. विच लेटर हिडन इन द गिवन फिगर. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये कोणतं? बघा विच म्हणजे कोणते? लेटर. अक्षर हिडन लपलेले आहे. इन द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रात. बघा इथं जर पाहिलं तर आपल्याला टी दिसतंय, झेड दिसतंय, पण आपल्याला पर्यायात बघावं लागेल ना. इथं काय सांगितलं आहे? ओ, टी, झेड ऑल आर करेक्ट. सगळेच बरोबर आहेत. तर बघा टी दिसलं, झेड दिसलं, ओ दिसतंय का तुम्हाला लगेच? हे बघा इथं छोटंसं आहे, छोटंसं दिसतंय की नाही? ओ पण आहे, म्हणजे आकृतीमध्ये ओ आहे, टी आहे, झेड आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. ऑल आर करेक्ट. 12th नंबर क्वेश्चन बघा. फाइंड द इनकरेक्ट रायमिंग वर्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. फाइंड द इनकरेक्ट रायमिंग वर्ड म्हणजे वर्ड पेअर. याचा अर्थ काय? की चुकीची यमक जुळणारी जोडी शोधा. कुठून? फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. खालील पर्यायातून. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, हे लक्षात घेत चला. पर्याय. बेड रेड, ही तर रायमिंग वर्डची जोडी आहे. बेड रेड. बाईट राईट, ही सुद्धा रायमिंग वर्डची जोडी आहे. ब्रेक टेक. ब्रेक आणि टेक ही आहे का? बघा. ब्लो आणि स्लो ही पण आहे. इथं काय? ब्रेक आणि इथं टेक. बाईट राईट, बेड रेड, तर कोणती नाही? ब्लो स्लो पण आहे. ब्रेक आणि टेक. तसं पाहायला गेल्यानंतर ब्रेक टेक हे सुद्धा यायला हवं, परंतु आता इथं सगळ्यात थोडासा वेगळा, थोडासा फरक असणारी पर्याय क्रमांक 3 मध्ये ब्रेक आणि टेक. बाकीचे मात्र सरळ रायमिंग वर्ड्स दिसत आहेत. चला यानंतर प्रश्न क्रमांक 13. सी द फॉलोइंग पिक्चर्स अँड फाइंड द करेक्ट पिक्चर विच डिस्क्राइब द वर्ड हॉट. हॉटनं वर्णन करणारा खालीलपैकी जे काही चित्र असेल ते शोधायचं आहे आपल्याला. पहा, एक आहे कप. कपामध्ये काय असेल? टी कशी असते? हॉट टी. दुसऱ्यामध्ये आईस्क्रीम आहे, ती कशी असते? कोल्ड. त्यानंतर चित्र कशाचं आहे? कोल्ड आईस्क्रीम. यानंतर मँगो, ज्युसी मँगो आहे की नाही? ज्युसी रसदार आंबे. यानंतर पिलो, कशी असते पिलो? सॉफ्ट पिलो म्हणजे कुशन पण म्हणतात. कुशन आणि पिलो 2 शब्द आहेत. ओके, मग आपल्याला हॉटसाठी विचारलं आहे, तर हॉटसाठी ऑप्शन नंबर 1 हॉट टी. यानंतर पाहूया 14वा प्रश्न काय बा. चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स. या वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय तयार होईल ते पाहायचं आहे. बघा, चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे योग्य निवडायचं आहे. आणि काय दिलेलं आहे? आय डॅश डॅश लाईक पोटॅटो वडाज. आय डॅश डॅश लाईक पोटॅटो वडाज म्हणजे आवडत नाही असं पाहिजे. तर ऑप्शन्स आहेत डोंट
म्हणजे आवडत नाही. तर डोंटचा कसा होतो बघा, डू नॉट, डू आणि नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा होत असतो, तर डी ओ घेतो आपण, या ठिकाणी दिसत नाही आहे की नाही, डी आणि ओ घेतो, एन जवळ घेतो, ॲपॉस्ट्रॉफी लिहून टी लिहितो, डोंट. आपण पर्यायामध्ये पाहूया, डी ओ, डी अपॉस्ट्रॉफी ओ एन टी चुकीचं आहे, डी ओ अपॉस्ट्रॉफी एन ओ टी चुकीचं आहे, डी ओ एन टी आणि शेवटीचं अपॉस्ट्रॉफी हे चुकीचं आहे, डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी, ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल द सेंटेन्स कंटेन. बघा, म्हणजे हे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये किती कॅपिटल लेटर असले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. तर बघा, दे पहिला अक्षर आहे, मग हे टी काय पाहिजे होतं, कॅपिटल असलं पाहिजे. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं करतात. हॅड कम टू न्यूयॉर्क, न्यूयॉर्क म्हणजे बघा, न्यू आणि यॉर्क ह्या दोन्हीचे पण कॅपिटल लेटर्स असायला पाहिजे. न्यूयॉर्क म्हणजे किती होणार आहेत, 1 2 3. कुठं आहे असं 3, तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. बघा, प्रश्न 16वा काय आहे प्रश्न, विच इज द कार्डिनल नंबर ऑफ 36. कार्डिनल ही ऑर्डिनल दिला आहे, 36 तर त्याचा असेल 36 असं कुठं आहे, ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 17. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइज अँड फाइंड द आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. ॲडव्हर्टाइज शोधा, ॲडव्हर्टाइज वाचायची आपल्याला, म्हणजे जाहिरात वाचायची आणि योग्य उत्तर शोधायचं आहे. पहा, सोपे असतात प्रश्न, याच्यावर नीट वाचावं लागतं. विटे सिंधेज अकॅडमी, SK कॉमर्स क्लासेस, 11th कॉमर्स, BK अँड अकाउंटन्सी, 12th कॉमर्स, BK अँड अकाउंटन्सी, FY BCom, TY BCom, कॉस्टिंग, मॅथ. त्यानंतर पहा एक्सपिरियन्स्ड टीचर्स, पर्सनल अटेन्शन, करिअर गायडन्स, टेस्ट सिरीज, स्पेशल बॅच फॉर MBA MCA CET 2017. आलं का लक्षात. व्हेन्यू इंदिरानगर लेन, संगमनेर. कॉन्टॅक्ट 9922500309. अशा प्रकारची ही जाहिरात आहे, ॲडव्हर्टाईज आहे. मी कुठल्याही शब्दाचा अर्थ सांगितला नाही, काही सांगितलं नाही. हे एक क्लासेसची जाहिरात आहे आणि तिथं काय काय आहे ते सांगितलेलं आहे, तिथल्या सुविधा सांगितलेल्या आहेत. आता बघूया क्वेश्चन. याच्यावरती फक्त एक क्वेश्चन आहे, विच स्टँडर्ड क्लासेस आर नॉट टेकन. म्हणजे कोणत्या वर्गाचे क्लास घेण्यात येणार नाहीत, येत नाहीत असं म्हटलं आहे. 11th कॉमर्स आहे इथं दिलेलं, 11th कॉमर्स. FY BCom आहे इथं बघा, FY BCom म्हणजे फर्स्ट इयर BComचं. FY म्हणजे फर्स्ट इयर असतं, SY म्हणजे सेकंड इयर आणि TY म्हणजे थर्ड इयर. पुन्हा 12th सायन्स. आता बघा 12th 12वी सायन्स, 12वी विज्ञान आहे का कुठं इथं 12th सायन्स घेणार आहेत का, नाही. आणि TY BCom थर्ड इयर BComचं आहे इथं, TY BCom म्हणजे कोणते घेण्यात येणार नाही, आर नॉट आहे बरं का, हे लक्षात घ्या. म्हणजे घेण्यात येणार नाहीत, तर ऑप्शन नंबर 3 12th सायन्स, 12वी विज्ञान. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 18. आता पहा काय दिले आपल्याला, सी द पिक्चर अँड फाइंड द मोस्ट सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड. चित्र पहा आणि त्याशी सर्वात योग्य डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह, वर्णन करणारा शब्द शोधायचा आहे आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला चित्रात काय दिसत आहेत, मराठीमध्ये तर लक्षात येतं ना काय आहे ते,
पक्षी आहेत की नाही आकाशात उडताना. मग पक्ष्यांचा काय असतो आपण म्हणतो, थवा म्हणतो की नाही मराठीमध्ये, थवा, पक्ष्यांचा थवा, समुदर्शक शब्द आहे की नाही. मग तसंच पाहिजे इथं, अ फ्लॉक ऑफ गीज, हंसांचा थवा आहे का. फ्लॉक ऑफ शीप, शीप म्हणजे मेंढ्यांचा आहे का, मेंढ्या आहेत का त्याच्यात. अ फ्लाईट ऑफ बर्ड्स, बघा फ्लाईट ऑफ बर्ड्स, तुम्हाला बर्ड्स तर शब्द दिसला, एक तर लक्षात आलं. त्यानंतर बघा अ स्वॉर्म ऑफ बीज, बीज म्हणजे मधमाशा, मधमाशांचा आहे का नाही, तर तो काय, अ फ्लाईट ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा आहे. आलं लक्षात. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 19. चूज द इनकरेक्ट, इनकरेक्ट बरं का, म्हणजे चुकीचे निवडायचं आहे. सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स, एकच वाक्य आपल्याला या दिलेल्या वाक्यातून शोधायचं आहे. रोहन कम्स येस्टरडे, रोहन काल येतो, हे वाक्य बरोबर आहे का, रोहन कम्स येस्टरडे. त्यानंतर सेकंड, रोहन केम येस्टरडे, रोहन काल आला. त्यानंतर रोहन विल कम टुमॉरो, रोहन उद्या येईल. रोहन इज कमिंग टुडे इन द मॉर्निंग, रोहन आज सकाळी येत आहे. आता इनकरेक्ट म्हटलंय तर बघा, रोहन केम येस्टरडे, रोहन काल आला, हे करेक्ट आहे. रोहन विल कम टुमॉरो, हे पण करेक्ट आहे. रोहन इज कमिंग टुडे इन द मॉर्निंग, हे पण बरोबर आहे. कोणतं चुकीचं आहे, रोहन कम्स येस्टरडे, रोहन काल येतो, असं वाक्य चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा, लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स, चित्राकडे पहा आणि योग्य वाक्य शोधा. ड्रायविंग अ मोटरसायकल, आहे का बाबा ड्रायविंग अ मोटरसायकल, इज दिस मोटरसायकल, नो दिस इज कार. ड्रायविंग मोटरसायकल रॉंग आहे. ड्रायविंग अ कार, कार तर आहे. त्यानंतर ड्रायविंग अँड एरोप्लेन, एरोप्लेन आहे का ते, नाही. ड्रायविंग अ ट्रेन, ट्रेन आहे का ती, नक्कीच नाही. तर काय येणार आहे, ड्रायविंग अ कार, ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात. यानंतर पाहूया 21st क्वेश्चन काय आहे पहा. फाइंड द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विल बी युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की कोणतं विरामचिन्ह आपल्याला या खालील वाक्यात वापरावं लागेल. बघा, वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली, वी शूड कट, आपण आपले कापले पाहिजेत, काय, नखे. रेग्युलरली म्हणजे नियमितपणे कापले पाहिजेत. आलं लक्षात. हे वाक्य जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं फुल स्टॉप वापरावं लागेल का इथं, का क्वेश्चन मार्क वापरावं लागेल, का एक्सक्लेमेटरी मार्क वापरावं लागेल, काय फुल स्टॉप. इथं निश्चितपणे शेवटी काहीच नाही, हे सरळ सरळ वाक्य आहे. वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली, इथं फुल स्टॉप येईल, काय येईल, फुल स्टॉप. मग कुठं आहे फुल स्टॉप, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात. यानंतर पाहूया आपण पुढील क्वेश्चन नंबर 22 काय बघा. कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स, आपल्याला ग्रीड कोड कंप्लीट करायचं आहे खाली दिलेल्या अल्फाबेटचा म्हणजे लेटर्सचा सेट निवडून, संच निवडून. बघूयात. आता इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 असं ओळीनं आलं पाहिजे 1ला. आता बघूयात आपण पहिला सेट घेऊन ROAT, असा काही शब्द असतो का ROAT, मला तर नाही बाबा माहीत. पुढचा घेऊन बघूयात. GOAT येऊ शकतंय गोट, गोट. उभा बघूया CAT कॅट येऊ शकतंय कॅट पण. आडवा बघूया इथं T आहे TIGER टायगर
येऊ शकतो. त्यानंतर उभा बघूया. RAB पुन्हा बी यायला पाहिजे. IT बी बघा RABBIT म्हणजे बी पण येतंय बरोबर. आणि आडवा शब्द बघा डॅश डॅश म्हणजे 4 RAT असं तयार होतो. RAT रॅट म्हणजे सर्व शब्द तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक 2. आता बघा हे 2 तरी येणारच नाहीत. आता चौथा काय येऊ शकत नाही बघा. गोट तयार होतो. पुन्हा CAP कॅप पण तयार होतो. पुन्हा PIGER होत नाही ना, पण होत आहे का नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 23 आणि 25. 23 ते 25, 23, 24, 25 साठी एक पॅरेग्राफ आहे, समजून घ्या. रीड द फॉलोइंग प्रोज अँड फाइंड द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ॲनिमल बेबीज ऑल्सो हॅव मिल्क टीथ दॅट फॉल ऑफ. म्हणजे ॲनिमल बेबीज हॅव म्हणजे प्राण्यांच्या लहान लेकरांना काय असतात, बाळांना दुधाचे दात असतात आणि ते पडतात. देन दे गेट अ न्यू सेट ऑफ टीथ आणि त्यांना पुन्हा नवीन संच येतो दातांचा, म्हणजे नवीन दात येतात. सम ॲनिमल्स आर लकी काही प्राणी मात्र कसे असतात, नशिबवान असतात. दे गेट सेव्हरल सेट ऑफ न्यू टीथ वन आफ्टर द अदर आणि काही प्राणी हे नशिबवान असतात, त्यांना पुन्हा पुन्हा दात येतात बरं का, दाताचे संच ते गेले की दुसरे असे. बट रिमेंबर दॅट वेन वी लूज अ परमनंट टूथ वी वोंट गेट अनादर वन. परंतु लक्षात ठेवा, आपण जर आपले कायमचे दात म्हणजे पहिले दुधाचे दात असतात, नंतर आलेले जे दात असतात, कायमचे दात जर पडले आपले तर पुन्हा मात्र आपल्याला ते येत नाहीत. आपल्याला म्हणजे माणसांना, तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना. सो इट्स बेस्ट टू टेक गुड केअर ऑफ आवर टीथ. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात चांगला वेळ आहे, आपण काय केलं पाहिजे, आपल्या दातांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे दात कधीसुद्धा घासायचे नाहीत, म्हणजे काळजी घ्यायची. असं का, दात फक्त एकदा घासायचे म्हणजे काळजी घ्यायची नाही, तर दात ॲटलिस्ट कमीत कमी वी शूड ब्रश आवर टीथ ट्वाइस इन अ डे, मॉर्निंग अँड नाईट. 2 वेळा दात घासले पाहिजे आपण, म्हणजे काळजी घेतली. चला आपण प्रश्न पाहूयात आता यावरची. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ द ओल्ड इन द पॅसेज. ह्या पॅसेज म्हणजे ओल्डमधला, ओल्ड या शब्दाचा अर्थ पाहायचा आहे. अपोजिट बरं का, पण अपोजिट वर्ड पाहायचा आहे. न्यू म्हणजे, ओल्ड म्हणजे काय, जुने. इथं काय म्हातारे नाही आलेला आहे शब्द, म्हाताऱ्यासाठी नाही, जुने. मग जुन्याच्या विरोधार्थ न्यू. सेव्हरल म्हणजे कित्येक, न्यू म्हणजे नवीन, परमनंट म्हणजे कायम आणि गुड म्हणजे चांगले. तर काय येणार आहे, न्यू. ओल्डचा अपोजिट वर्ड काय, न्यू. विच इज द बेस्ट थॉट फॉर आवर टीथ. आपल्या दातांसाठी काय केलं पाहिजे बघा, आपल्याला दिलेलं आहे, खाली बघूयात. नेवर ब्रश आवर टीथ. बघा, आपण दात कधीच घासायचे नाहीत असं सांगितले आहे का, हे योग्य. फिट आर्टिफिशियल टीथ इज आवर माउथ. बघा, फिट आर्टिफिशियल म्हणजे नवीन दात, हे असे कृत्रिम दात. त्यानंतर बघा, टेक गुड केअर ऑफ आवर टीथ. आपण काय केलं पाहिजे, आपल्या दातांची काळजी घेतली पाहिजे. इथं बघा याचा अर्थ, फिट आर्टिफिशियल टीथ इन आवर माउथ. आपल्या तोंडात असे कृत्रिम दात बसवावेत का, बसवावे लागतात कधी कधी का नाही रे, जर काळजी घेतली नाही तर, आहे की नाही. जे म्हातारे माणसं आहेत त्यांना खायला येत नाही, सर्वच दात पडलेले असते, तेव्हा ते आर्टिफिशियल दात बसवतात की, कवळी म्हणतो बघा आपण, दाताची कवळी. ऐकलं असेल की तुम्ही, पाहिले असेल. पण ती पाळी येऊ नये आपल्यावर म्हणून काय केले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे दाताची. चला त्यानंतर अजून एक होता चौथा पर्याय, गरज नाही पण वाचून दाखवतो. आवर टीथ इज लकी सो वी कांट वॉश इट. वा वा वा, खूपच छान.
आवर टीथ इज लकी, आपले दातच नशीबवान आहेत म्हणून आपण त्यांना घासायचंच नाही म्हणले. धुवायचं नाही, वॉश इट, त्यांना धुवायचं नाही, त्यांना स्वच्छ करायचं नाही, आहे की नाही. हे तर कधीच नाही बरं का. मग कोणता आहे बरोबर, ऑप्शन नंबर 3 बेस्ट थॉट आहे बरं का. बेस्ट, चांगला विचार, चांगला. 25th क्वेश्चन, अबव पॅसेज इज रिलेटेड विथ डॅश डॅश बॉडी ऑर्गन. आणि वरचा जो पॅसेज आहे तो कोणत्या आपल्या शरीराच्या अवयवाशी संबंधित आहे. हँड्स, हात, हेअर्स तर चुकीचं आहे बरं का, अनेक वचन हेअर्स होत नसतं, हेअरच राहत असतं. त्यानंतर स्टमक, पोट, आणि टीथ, तर नक्कीच टीथच्या संबंधित आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आज आपण या प्रश्नपत्रिकेतील 25 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.